आमच्या मुलीला न्याय द्या. मुख्य आरोपी भगवान लोटेला तात्काळ अटक करून निष्पक्ष तपास करण्यात यावा, या मागणीसाठी मृत सिमरन पाटीलच्या आई-वडिलांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. घटनेला 3 महिने उलटूनही अद्याप आरोपी फरार असल्याने पाटील कुटुंबीय हवालदिल झाले आहेत. मुख्य आरोपी भगवान लोटे याला अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी मृत सिमरनचे वडील उमेश पाटील यांनी केली आहे. 10 एप्रिल रोजी कल्याण बदलापूर महामार्गावरील एका हॉटेलमध्ये 26 वर्षीय सिमरन पाटील या तरुणीचा मृतदेह आढळला होता. सुरुवातीला आत्महत्या असल्याचे सांगण्यात येत होते, त्यानुसार अकस्मात मृत्यूची नोंद झाली होती. मात्र मृत तरुणीच्या पालकांनी लेखी तक्रार दिल्यानंतर या प्रकरणात चौकशी अंती धमकी आणि मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भगवान लोटे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तेव्हापासून आरोपी लोटे फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. माझी मुलगी सिमरन उमेश पाटील ही एसटी पार्कला 3 महिने लोटून गेली. 10 तारखेला तिला मारण्यात आलेलं. एसटी पार्कमध्ये तिचा मर्डर केला आणि तिला लटकवून सुसाईड दाखवला. आणि तो भगवान सुभाष लोटे या नरधमाला पोलीसवाल्यांनी अजूनपर्यंत पकडलेलं नाही. 3 महिने लोटून गेले. जर आता एक छोटा पाकिटमार असला तर त्याला एका दिवसात पकडतात. मागे ईस्टमध्ये गोळीबार झाला तिथं 2 तासामध्ये त्या आरोपीला पकडलं. आणि आता 3 महिने लोटून सुद्धा या आरोपीला का पकडत नाही? या आरोपीच्या मागे कोणाचा आशीर्वाद आहे? पॉलिटिकल प्रेशर, पैसे कुठं दाबले गेलेले, सर्व हे ह्या प्रकरणाला दाबण्याचा प्रयत्न करतात. प्रशासन जर असं भ्रष्ट असेल तर न्याय कुणाकडे मागायचा? सामान्य माणूस न्याय कोणाकडे मागायचा? न्याय मागायला आमच्या मुलीला न्याय भेटायला पाहिजे. तिला त्या नरधमाला फाशी व्हायला पाहिजे. कारण की त्यांनी जे कृत्य केलं, आज माझ्या मुलीसोबत केलं, उद्या दुसऱ्या कोणत्या मुलीसोबत नको व्हायला. म्हणून आम्ही ह्या उपोषणाला बसलो आहोत. आणि आमची मागणी एकच आहे, त्याला लवकरात लवकर पकडून त्याला फाशीवर लटकवण्यात यावं. 3 महिने, आता 10 तारखेला 3 महिने होतील. 3 महिन्यापासून फक्त अजूनपर्यंत आरोपीला पकडलं सुद्धा नाही. पैसा आहे, पैसा दाबण्यात आला. पैशामुळे सर्व प्रकरण दाबण्यात आलंय. नाही तर आतापर्यंत हे प्रकरण आरोपी आज जेलमध्ये असतात. पोलिस फक्त आम्हाला माहिती, पोलिसांना विचारणं जर जेव्हा करतो आम्ही तर समोर एकच बोलतात, आमचा तपास चालू आहे. आम्ही त्यांच्या घरी गेलो. घरी जाऊन 2 कॉन्स्टेबल गेटवर फोटो काढून येतात. आरोपी घरी बसलेला असतो. जो आरोपी कोणी घरी बसतो, आरोपीला शोधावा लागतो. हे शोधण्याचं काम करत नाही, फक्त जाऊन हे फोटो काढून येतात. आणि आम्ही त्यांच्या घरी जाऊन आलो. हे फक्त सांगतात पेपरवर तपास आहे यांचा, जमिनीवर तपास नाही आहे. पेपर फक्त पांढऱ्याचे काळे करायचे आणि जमिनीवर काही तपास नाही आहे. जमिनीवर तपास केला असता तर आज आरोपी जेलमध्ये असता. मोकाट फिरला नसता तो. लवकरात लवकर त्या आरोपीला पकडावा आणि त्याला फाशीची शिक्षा व्हावा, हेच आमची मागणी आहे. त्याच्यासाठी आम्ही उपोषणाला बसलो. तर सदर प्रकरणात तपास सुरू असून आरोपी फरार आहेत. पोलिसांमार्फत वेळोवेळी आरोपीचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आरोपीचा मोबाईल फोन बंद असल्याने माग लागत नाही. तसेच आरोपीने उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी देखील अर्ज केला असून 9 जुलै रोजी सुनावणी आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी दिली आहे.